प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खाडीतील मसालेदार झिला कोलंबी। सी फूडमध्ये बरेच प्रकार आहेत, पण त्यामध्ये सगळ्यात खाण्यासाठी सोपं सी फूड कोणतं असेल तर ते म्हणजे कोलंबी। कारण त्यामध्ये काटा नसतो, एकदम सॉफ्ट असते, अगदी लहान मुलं सुद्धा व्यवस्थित खाऊ शकतात किंवा अगदी वय झालेले लोक सुद्धा व्यवस्थित खाऊ शकतात। सर्वांची फेवरेट कोलंबी असते, तर तीच रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला बघूया। मी खाडीची गावठी कोलंबी घेतली आहे आणि ही कोलंबी आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आपल्याला वाटण्यासाठी कांदा, अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घ्यायची आहे। कढई छान आपण गरम करून घेणार आहोत। कढई छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये उभा कापलेला कांदा टाकायचा आहे, लसूण टाकायचा आहे आणि हिरवी मिरची टाकायची आहे, अद्रक टाकायचं आहे। हे छान आपण परतून घेणार आहोत। लालसर रंग येईपर्यंत वाटण छान आपण भाजून घेणार आहोत। आता आपल्याला त्याच्यामध्ये 2-3 थेंब तेलाचे टाकायचे आहेत आणि पुन्हा छान आपण हे परतून घेणार आहोत। जोपर्यंत कांद्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपण हे छान परतून घेणार आहोत। फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि वाटण छान भाजून घ्यायचं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। पुन्हा छान आपण हे परतून घेणार आहोत। मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। पाच मिनिट आपण वाटण छान भाजून घेतलं आहे। वाटणाचा रंग बदलला आहे, वाटण झालं आहे भाजून। त्याच कढईमध्ये आपण तेल टाकणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे। कांदा छान आपण परतून घेणार आहोत। कांद्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। मस्त कांदा परतून घेणार आहोत आपण। कांदा झाला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे आणि 3 मोठे चमचे आगरी कोळी मसाला टाकायचा आहे। थोडासा आपण फिश मसाला टाकणार आहोत चवीसाठी आणि पुन्हा छान हे आपण मिक्स करून घेणार आहोत। आता आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली कोलंबी टाकायची आहे। कोलंबीमध्ये आपल्याला लसूण जास्त वापरायचा असतो, कारण कोलंबीला जो वैसट वास असतो तो लसूणमुळे निघून जातो आणि कोलंबी छान स्वादिष्ट लागते। आपल्याला हलक्या हाताने हे छान परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मसाला सर्व कोलंबीला लागला आहे। मस्त आपण हे 5 मिनिटं लो फ्लेमवर छान परतून घेणार आहोत। छान तेल सुद्धा सुटलं आहे कोलंबीला। आता आपण त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकणार आहोत। तुम्हाला जर जास्त घट्ट रस्सा हवा असेल तर तुम्ही जास्त वाटणाचा वापर करू शकता। आता छान आपण हे परतून घेणार आहोत। हलक्या हातानेच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। कोलंबी बनवताना बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम कुठे येतो तर कोलंबी शिजल्यानंतर ती रबरासारखी होते किंवा चिवट होते। तर तुम्ही अशा पद्धतीने रस्सा बनवा कोलंबीचा, अजिबात रबरासारखी कोलंबी होणार नाही। मस्त वाफ आली आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढा तुम्ही पाणी टाकू शकता। हलक्या हाताने आपण मिक्स करून घेणार आहोत।
मस्त मिक्स करून झालं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। पुन्हा छान हे आपण मिक्स करून घेणार आहोत। हलक्या हातानेच आपल्याला मिक्स करायचं आहे। छान मिक्स करून झालं आहे। आता आपल्याला 10 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। 10 मिनिटांनंतर झाकण आपण काढलं आहे। जबरदस्त रस्सा झाला आहे। हा कोलंबीचा रस्सा तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खा, खूप भारी लागतो। मस्त आपण परतून घेतला आहे। तुम्ही बघू शकता कोलंबी आता शिजली आहे। गरमागरम खाडीतील मसालेदार झिला कोलंबी खाण्यासाठी तयार आहे। ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।